मराठ्यांनी अटकपासून कटकपर्यंत झेंडा फडकावला असं आपण नेहमी म्हणत असतो. मात्र कटकच्याही पुढे मराठ्यांनी येऊन आपला झेंडा रोवल्याचं अनेक पुरावे आढळून येतात. कोलकात्यात आल्यानंतर याची प्रचिती येते. कोलकात्यात गंगा नदी, जिला कोलकात्यात हुबळी म्हणतात, तिथून एक 500 मीटर अंतरावर एक गल्ली आहे आणि त्या गल्लीत मी आता उभा आहे. या गल्लीचं नाव आहे मराठा डिच लेन. मुझे बताइए कि ये मराठा डिच लेन नाम इसके पीछे क्या हिस्ट्री है, कुछ पता है आपको? एक्चुअली जो सुना गया था ये 1742 में ये रास्ते का नाम दिया हुआ है. यहाँ पे मराठा रहते थे, पहले कुछ मराठा रहते थे. अंग्रेजों के मतलब अटैक के लिए ये लोग ये सुरंग यूज़ करते थे और डकैतों के आने जाने के लिए भी ये सुरंग यूज़ होता था. 1742 मध्ये जेव्हा इथे सिराजुद्दौलाच्या आधी कुणाची राजवट नव्हती, त्या काळात इथे बंगाली लोक राहत असत, म्हणजे आताही राहतात, परंतु त्या काळातले जे बंगाली लोक इथे राहत असत ते फार सधन होते आणि मराठा सैनिक कटकपासून म्हणजे ओडिशा क्रॉस करून जेव्हा बंगालमध्ये आले तर काही प्रमाणात त्यांनी इथं लूट केली असा इतिहासात कुठं कुठं संदर्भ आढळतो. आणि मराठा सैनिकांची एवढी इथल्या लोकांमध्ये दहशत होती की त्यांनी या ठिकाणी 42 मध्ये एक सुरुंग खोदलेली होती आणि या इथूनच ती सुरुंग थेट त्या एक इथून जवळ एक कालवा आहे, त्या कालव्यापर्यंत ही सुरुंग जाते असं म्हणतात. परंतु आता त्याचे काही पुरावे सापडत नाहीत, फक्त लिखित स्वरूपात हे आपल्याला सापडतं. मुलगा झोपत नसला तर आई म्हणायची की सो जा नाही तो बार्गी आ जाएगा. तर बार्गी म्हणजे बंगाली शब्द आहे हा बार्गी आणि त्याचा अर्थ आहे लुटेरा, डकैत. तर लुटेरा येईल, झोपून जा अशी भीती आई मुलाला दाखवायची आणि ती भीतीपोटी मुलगाही झोपून जायचा. एवढी दहशत तिथं मराठा सैनिकांची होती. पश्चिम बंगाल आणि कोलकात्यात मराठा इतिहासाची साक्ष देणाऱ्या मराठा डिचलेन बाबत आपण जाणून घेणार आहोत. कोलकाता विद्यापीठाचे प्राध्यापक आपल्यासोबत आहेत, राजशेखर बासु. सर मुझे बताइए ये मराठा डिच लेन ये नाम कैसे क्वाइन हुआ? मराठा आर्मी जो था वो मराठा स्टेट का ही था. वो एक मिलिट्री स्टेट का एक प्रॉब्लम्स है कि वो रेवेन्यू हम कैसे मिले, क्योंकि उसी ज़माने में काफ़ी चर्चा हो रहा था कि जो हमारे जो प्रादेशिक जो शक्तियाँ थी, जैसे मराठा भी प्रादेशिक शक्तियाँ में एक था कि हम कैसे हमारा फिजिकल मैनेजमेंट हो, क्योंकि अंग्रेज़ तो आ ही तो गया है. थोड़ा बहुत तभी भी प्लासी का युद्ध नहीं हुआ था, लेकिन फिर भी अंग्रेज आया हुआ है, कहीं कहीं बैठा हुआ है यूरोपियन पावर्स. तो हम इसको हम कैसे हम सॉल्व करें कि हमारा कोई नया कुछ एरिया आए, उस पर हम रेवेन्यू कैसे हम उनका रेवेन्यू या राजस्व हम कैसे हमारे आर्मी के लिए हम वो मौजूद कर सकें. तो इसलिए वो सोचे कि हाँ ठीक है हम लोग बढ़ते जाएंगे. तो बढ़ के वो मिदनापुर तक थोड़ा बहुत हमारे पास जो डॉक्यूमेंट्री एविडेंस है मिदनापुर की तरफ वो बढ़ते आए. उसके बाद में क्या हुआ? ऐसे कुछ जो आदमी मराठा फौज के साथ आए थे, ये लोग गांव में बस गए, फिर गए भी नहीं. और इनका लोकल कुछ बंगाली परिवार से सामाजिक संबंध बना, विवाह हुआ और उनका जो डिसेंडेंट्स जो हैं तो वो आज भी हम देखते हैं कि मिदनापुर के गांव में वंशज आज भी है बंगाल में, जो मराठा और बंगाल में जो रोटी और बेटी का व्यवहार हम बोलते हैं वो होने के बाद. और उनका काफी मराठी जो सरनेम्स है, मराठी सरनेम्स है जो आज भी गांव के आदमी वो है तो बंगाली बोलता है. वो बंगाली के सिर्फ कुछ नहीं बोलने, उसका इतना तो एजुकेशन नहीं है कि वो हिंदी बोले या अंग्रेजी बोले लेकिन या मराठी बोले, लेकिन उसका टाइटल, उसका सरनेम तो है फदीकर. ऐसा फदीकर. तो ये हमारा मराठा कनेक्शन्स आज भी है. धन्यवाद सर. अजून असे आणखी प्रदेश आहेत की जिथपर्यंत मराठी पोहोचलेले होते. जसं कोलकात्याची सीमा ही मराठा डिच मानली जायची, म्हणजे अटकपासूनही पुढे मराठी पोहोचलेले होते. अशा अनेक जागा आहेत, अशी देशातली अनेक ठिकाणं आहेत की जिथे मराठे पोहोचलेले होते. मात्र फक्त गरज आहे त्या इतिहासाची पानं शोधण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय तारडकरसह विनोद पाटील,
জি মিডিয়া কলকাতা।